आपल्या गावच्या मातीमधून जन्माला आलेल्या हिऱ्यापैकी आदरणीय वडकीले साहेब आहेत, जे आपल्या गावासाठी आपले आणि वेगवेगळे क्षेत्र असो, मग सामाजिक क्षेत्र असो, समाजसेवी क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये झाली. भारताच्या राज्यघटनेची सुरुवात काय कशा प्रकारची झाली तर आपला भारत देश आपल्याला माहितीच आहे 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. आता स्वतंत्र झाला म्हणजे काय झालं की भारताच्या नागरिकांना आपापले जे अधिकार आहेत तर ते देण्यात आले. जसं आज आपल्याला माहिती की आपल्याला शिक्षणाचा अधिकार आहे, आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला संपत्तीचा अधिकार आहे, आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, आपली एखादी प्रिंटिंग प्रेस असेल समजा तर ते करण्याचा अधिकार आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला जे काही मूलभूत आवश्यक जे अधिकार आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला देण्याची आवश्यकता होती. परंतु तात्कालीन परिस्थितीमध्ये आपण ही जी काही सरकार स्थापन करणार आहे ते सरकार स्थापन कसं करायचं. आता भारत देश तर स्वतंत्र झाला, परंतु भारतामध्ये विविध भाषा आहेत, विविध प्रांत आहेत, त्या ठिकाणच्या जाती धर्माच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पोट जाती आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना एकत्रितरित्या घेऊन पूर्ण भारत एक संघ ठेवायचा कसा, अशी परिस्थिती तात्कालीन नेत्यांच्या समोर उपस्थित झाली. आणि त्यामुळं आपण विचार केला की आपली भारताची राज्यघटना एक असली पाहिजे. आता आपण बऱ्याच वेळा काय करतो की आपण रूढी परंपरेनुसार काही आपले घरी धार्मिक कार्यक्रम करीत असतो. दिवाळी असेल समजा, विवाहाची पद्धती असेल, ह्या ज्या काही परंपरा आहेत तर त्या परंपरा हा धार्मिक रूढी परंपरेने झाल्या. हा एक कायदाच होता, हा नियम होता, त्याला नैतिकता आणि अनैतिकतेच्या स्वरूपामध्ये आपण त्यावेळेस म्हणल्या जायचो. परंतु ही परिस्थिती आता बदलत जाऊ लागली आणि बदलत गेल्याच्या नंतर प्रत्येकाचे अधिकार हे लिखित स्वरूपामध्ये कुठंतरी असले पाहिजे, जेणेकरून पुन्हा काही समस्या जर निर्माण झाली तर त्या समस्येच्या संदर्भामध्ये त्याचं निराकरण करण्यासाठी या कायद्याच्या अंतर्गत मला ते अधिकार मिळालेले आहेत किंवा या कायद्याच्या अंतर्गत माझ्यावर अन्याय झालेला आहे असं आपल्याला तिथं भांडता आलं पाहिजे, आपले हक्क अधिकार सांगता आले पाहिजे. अशी तात्कालीन परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. निर्माण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याकडे घटना जी आहे तर ती अस्तित्वात होती का, हाही प्रश्न महत्वाचा आहे. निश्चितच त्यावेळेस आपल्याकडे घटना जी आहे तर त्यावेळेस अस्तित्वात नव्हती. घटनेच्या संदर्भामध्ये 9 डिसेंबर 1946च्या संदर्भामध्ये पहिली बैठक जी आहे तर ती झालेली होती आणि ते कॅबिनेट जे काही कमिशन होतं तर त्यांच्या निर्देशानुसार अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी विविध नेत्यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्ही तुमचा प्रांत, तुमचे जात, धर्म, व्यापार, जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचे तुम्ही मत काय आहे त्याचे ते अहवाल सादर करा, जेणेकरून तुम्हाला ती घटना जी आहे तर ती करण्यासाठी सोयीचं होईल. अगोदर भारताच्या राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी अमेरिका, रशिया, फ्रेंच, इंग्लंड यांच्याकडे एक घटना तयार होत्या. त्या घटनेच्या स्वरूपामध्ये तिकडची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, भाषा, प्रांत, जात, धर्म ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते एक वेगळ्या स्वरूपामध्ये होत्या. मग आता या ठिकाणी एक मसुदा समिती जी आहे घटनेच्या संदर्भामध्ये तर ती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या ठिकाणी मसुदा समितीची जी काही बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये जे विविध, आता सरनं जसं सांगितलं की ही एक घटना समिती होती, त्याच्यामध्ये मसुदा तयार करण्याचं काम होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे महान व्यक्ती जे अभ्यासक आहेत ज्यांचे की एक नावलौकिक त्या काळामध्ये विद्वत्तेच्या संदर्भामध्ये जनतेच्या समोर आलेला होता आणि ते एक विश्वासास पात्र होते आणि त्यांना भारताची जडणघडण आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास तात्कालीन परिस्थितीमध्ये झालेला होता. त्यामुळे त्यांना एक परिस्थिती लक्षात आली की भारतामध्ये आपल्याला जर एखादी घटना म्हणजे काय, ही नियमावली आहे. भारताची राज्यघटना म्हणजे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ही कशासाठी तयार झाली. तर भारताची राज्यघटना ही लोकशाहीला अभिप्रेत असलेली, लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरता चालविलेलं राज्य म्हणजे ही लोकशाही, अशा प्रकारची व्याख्या करून ह्या घटनेची निर्मिती करण्यात आलेली आहे.